नमस्कार. इझी कुकिंगमध्ये आज आपण रसमलाई आणि रसगुल्ला अशा 2 प्रकारच्या रेसिपीज बघणार आहोत. बनवायला अगदी सोपे आहेत आणि फार वेळसुद्धा लागत नाही. आपल्याला आधी पनीर बनवावं लागेल. तर तो छेना काढायसाठी आपल्याला गाईचं किंवा म्हशीचं किंवा पॉकेट दूध वापरलं तरी चालेल. फुल क्रीमचं घेऊ शकता किंवा साधंसुद्धा चालेल. मी फुल क्रीम नाही घेतलेलं. इथे आपण 1 लिटर दूध तापवायला ठेवलेलं आहे. त्याला आधी चांगली उकळी आणायची. उकळल्यानंतर 10 मिनिट तसंच ठेवायचं. नंतर एका लिंबाचा रस घ्यायचा, त्यामध्ये तेवढंच पाणी घ्यायचं आणि 10 मिनिट ठेवल्यानंतर त्या दुधामध्ये आपण हे थोडं थोडं घालून याचं दूध फाटून घेणार आहे. ते फाटल्यानंतर आपला जो मलईदार निघणार आहे छेना, त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. एकदम उकळत्या दुधात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घातल्यानंतर आता दूध वेगळं आणि छेना वेगळा होईल आपला. हळू फिरवायचा चमचा, एकदम गरगर फिरवायचा नाही, अगदी हळू फिरवायचा. त्यामुळे आपला छेना असा तुटफुट नाही होणार, एकदम सगळ्याचा सगळा मिळून येईल. आता सर्व आपण एक चाळणी घ्यायची, त्यावर कापड घ्यायचं. कापडावर हा छेना गाळून घ्यायचा. त्यातील पाणी वेगळं होईल आणि छेना वेगळा होईल. कापडावर हे टाकल्यानंतर त्यावर पाणी घालायचं आणि धुवून काढायचं. त्यामुळे आपला लिंबाचा जो कळवटपणा आहे तो निघून जाईल. नंतर कापड गोळा करून घ्यायचा आणि त्यातील पाणी आधी तसंच काढून टाकायचं दाबून. थोडं दाबल्यानंतर पाणी निघून जाईल. नंतर त्यावर थोडं वजन ठेवायचं. फार वजनही नाही ठेवायचं आणि फार कोरडाही नाही होऊ द्यायचा. 10 मिनिटच ठेवायचा वजन. नंतर काढून घ्यायचं. आता असं कापडामधून पाणी काढल्यानंतर आपण त्यावर वजन ठेवायचं थोडं. 1 लिटर दुधापासून आपलं भरपूर पनीर निघालेलं आहे. आता ह्या पाण्याचा उपयोग आपण कणिक मळायला किंवा भाजीतसुद्धा टाकू शकता तुम्ही. तर आता यावर आपलं थोडं वजन ठेवायचं आहे. म्हणजे 10 मिनिटांनीच काढल्यानंतर आपलं पनीर छान झालेलं आहे. फार कोरडं नाही झालेलं, त्यातील पाणी निघालेलं होतं. आता हे चांगलं आपण तळहाताचे जे उंचवटे आहेत त्याने छान मसाज करून घ्यायची त्या पनीरची आपली, जेणेकरून ते मऊ होऊन जाईल एकदम. त्यातील ह्या ज्या रवाळ गाठी आहेत त्या निघून जातील आणि एकजीव झालं पाहिजे असं आपल्याला ते मॅश करायचं हाताने. असं मॅच झाल्यानंतर आपल्याला फक्त 1च चमचा आपलं आरारोट टाकायचं किंवा मग आपलं कॉर्नफ्लॉवर टाकायचं किंवा 1 चमचा मैदा टाकायचा. काही घ्यायचं असलं तर 1च चमचा घ्यायचं. जास्तीचं घेतलं म्हणजे आपले रसगुल्ले कडक बनतात, मग एकदम असे त्यातली रस पिणार नाहीत. आपण 1 चमचा इथे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. आता छान मळून घ्यायचं. छान गोळा तयार होतो त्याचा. परत एकजीव करायचं आणि कपड्याने झाकून ठेवायचं. आता एका भांड्यात आपण 1.5 वाटी साखर घ्यायची. त्याला 6 वाटी पाणी घालायचं. त्यानंतर त्याला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर 2-3 मिनिट झाल्यानंतरच आपल्याला हे गोळे तयार केलेले त्यामध्ये सोडायचे. आधी थोडा सोडून बघायचा फाटतो का ते. आपला जर समजा त्यामध्ये क्रॅक झाला तर मग आपल्याला परत मळायचं. थोडा कॉर्नफ्लॉवर आणखी घालायचा. आता आपले गोळे बघू आपण क्रॅक होतात का ते. आपण छान मळून घेतलेलं आहे आपलं पनीर. त्यामुळे आपला रसगुल्ला जो आहे त्याचा काहीच क्रॅक नाही जात. बघा कसं अगदी एकसारखा झालेला आहे. असे सर्व गोळे तयार करायचे आणि कापडाखाली झाकून ठेवायचे. आपले काही चापट बनवलेले, आपण काही गोल बनवले. आपण चापट आहेत ते रसमलाई बनवायचे आणि जे गोल आहेत ते अंगूरप्रमाणे आपण त्याचे रसगुल्ले बनवू छोटे छोटे. आता एक गोळा आपण टाकून बघितला, तो काही आपला क्रॅक झाला नाही. त्यामुळे आता बाकीचे जे गोळे आहेत तयार केलेले ते यामध्ये सोडून घ्यायचे. उकळत्या पाण्यात सोडल्यामुळे ते लवकर वर येतात. वर आल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि चांगले 10-15 मिनिट चांगले शिजू द्यायचे. परत बघायचे. उलटून घ्यायचे असले तर उलटू शकता तुम्ही आणि परत झाकण ठेवायचं. 1-2 मिनिट, 15 ते 20 मिनिट या शिजायला लागतात. शिजल्यानंतर ते आपल्याला एकदम गार पाण्यात घालायचे आहेत. झाली की आपण गार पाण्यात घालून घेऊ. त्यामुळे ते तळाशी बसतील. तळाशी बसले म्हणजे हे शिजलेले आहेत. तर आपण गार पाणी घेतलेलं आहे पातेल्यात, त्यामध्ये हे घालून घ्यायचे. एकदम स्पॉन्जी झालेले आहेत ते. सर्व पाणी शोषून घेतलेलं आहे त्यांनी आणि जशी आपण दाबल्यामुळे
दबतात आणि लगेच आपला आकार घेतात. असे छान झालेले आहेत. हे गोलसुद्धा खूप सारं पाणी पित आहेत. बघू शकता किती स्पॉन्जी झालेले आहेत ते. आता हे सर्व आपले पाण्यात घातलेले आहेत. हे बघा आतून किती जाळी उमटलेली आहे त्याला. हे झाले आपले बॉल बनवून तयार. आता आपण जी रसमलाई करायची आहे त्यासाठी दूध घेतलं आपण इथे अर्धा लिटर. त्यासाठी इथे साखर घेतली. बदाम आणि पिस्त्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत. इलायचीची पावडर, केशर घातलेलं दूध आहे, त्यामध्ये थोडा पिवळा रंग घातलेला आहे. आता दुधाला छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये हे पातळ केलेले काप ड्रायफ्रूट्सचे हे घालून घ्यायचे. छान उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये जे केशर घातलेलं दूध आहे ते सुद्धा घालायचं आणि नंतर साखर घालायची. आपल्या आवडीनुसार घ्यायची साखर, कमी जास्त करू शकता. थोडी विलायची पावडर घालायची आणि हे पातळच असते दूध, हे फार घट्ट नसते, कारण आपले रसमलाई आहे ती आपण जे बॉल बनवून ठेवलेले आहेत ते यामध्ये घालायचे. त्यामुळे हा रस त्याच्यामध्ये गेला पाहिजे, म्हणून आपल्याला हे पातळच ठेवायची, घट्ट करायची नाही. आता हे आपलं दूध आहे तयार झालेलं, त्यामध्ये हे रसगुल्ले आहेत हे घालून घ्यायचे. त्यातील थंड पाण्यात होते ते आपण पिळून घ्यायचे, नंतर या दुधामध्ये घालायचे. तर ही आपली अशी झाली रसमलाई तयार. आता आपले जे रसगुल्ले आहे त्यासाठी आपण साखर घालून पाक तयार करून घ्यायचा. पाक फार घट्ट नको, रसमलाईप्रमाणेच आपल्याला हा सुद्धा पातळ पाहिजे. आता आपण गुलाबजल घालून घेतलेला आहे त्या पाकामध्ये, साखरेचं गोड पाणी. तर त्यामध्ये हे थंड पाण्यातून घातलेले आपण पाकामध्ये सोडून घ्यायचे आहेत. आहे ना अगदी सोपी रेसिपी, तुम्हीसुद्धा करून बघा आणि याचा स्वाद बघा किती छान लागतो. ते आपल्याला घरी बनवताच येत नाही, परंतु घरी बनवायला अगदी सोपी आहे. अशा प्रकारे आज आपल्या 2 रेसिपीज तयार झालेल्या आहे. तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच इझी कुकिंगला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर पहिलेचे व्हिडिओ नक्की बघा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.